नमस्कार. तुम्हाला एक फोटो दाखवतो त्यानंतर आपण चर्चा करूया. हा फोटो बघा तुम्ही. दिसतं व्यवस्थित तुम्हाला? अजून थोडा क्लोजअप घेतो. हा फोटो बघा फक्त. हा न्यूजवरचा फोटो आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला मी. आणि याच्यावरती काय आहे? ब्रेकिंग न्यूज. नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर जप्त. काय केलं? कुठे? नाशिकमध्ये. कुठं? नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर जप्त. तर ही फक्त नाशिकची घटना नाही, तर ह्या जे मोठे मोठे शहर आहे तर तर प्रत्येक मोठ्या शहरामध्ये हे डुप्लिकेट पनीर बनवलं जातं. तर हे पनीर कसं बनवलं जातं? तर आपण बघतो की जे आपलं नॉर्मल पनीर आपण दूध फोडून पनीर बनवलं जातं. तर या पनीरमध्ये, डुप्लिकेट पनीरमध्ये एकही थेंब दुधाचा नसतो. हे पूर्ण केमिकलने बनवतात. तर आता याच्यामध्ये आपण जे पनीर खातो ते नेमकं ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे आपण खाल्ल्यावर कळत नाही आपल्याला. कारण की त्यामध्ये ते टेस्ट पावडर किंवा ते पूर्ण केमिकलने ते व्यवस्थित त्यांचा साचा बनवून किंवा टेस्ट देऊन फ्लेवर व्यवस्थित सगळं एकदम ॲक्युरेसी बनवतात की सामान्य माणूस त्याला खाताना ओळखूच शकत नाही. तर त्यासाठी ट्रिक्स आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पनीर खात असाल आणि जर तुम्हाला साईड इफेक्ट नको असले तर डुप्लिकेट पनीर आणि ओरिजिनल पनीर ओळखायचं कसं आपण बघूया. आपल्याकडे काही न्यूजमध्ये आलं होतं, तर ओळखायचं कसं ते आपण नोट डाऊन करून ठेवलेलं होतं. तर पनीरचा छोटा तुकडा घ्या, उकळत्या पाण्यात 5 मिनिटात टाका. ओके. काय करायचं, आपल्याला छोटासा पनीरचा तुकडा घ्यायचा. जर आपण जे खायला आणतो उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटं टाका. जर ओरिजिनल पनीर असेल, तुकडा तसाच राहतो आणि स्वच्छ पाणी आहे तसंच राहतो ॲज इट इज. 5 मिनिटापूर्वी आपण जसं टाकलं होतं, जर तसाच असला तर ओरिजिनल पनीर. आणि डुप्लिकेट असेल तर काय, तुकडा एक तर तुटतो, म्हणजे छोटे छोटे तुकडे होतात, रबरासारखा होतो किंवा पाणी दुधाळ होतं. ओके. ओरिजिनल असल्यावर काय होईल की तुकडा तसाच राहील, पाणी स्वच्छ राहील. आणि डुप्लिकेट जर असेल तर काय होईल, त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे होतील किंवा पाणी दुधाळासारखा होईल. नंतर आणखी दुसरा एक त्यांनी दिलेला आहे, आयोडीन टेस्ट म्हणून दिलं. पनीरचा तुकडा थोडासा तोडून घ्या, त्यावर 2 थेंब आयोडीन टाका. ओके. आयोडीन पनीरच्या तुकड्यावर घ्यायचा. आयोडीन टाकलं तर काय होतं, जर निळा किंवा काळसर रंग झाला तर तो नकली, आणि रंग बदलला नाही तर तो ओरिजिनल. ही दुसरी ट्रिक आहे. तिसरी आहे चव आणि तोंडातील भावना. ओरिजिनल पनीर मऊ, थोडीशी गोड चव लागते पनीराची, आणि डुप्लिकेट असेल तर रबरासारखं चिकट, कडू किंवा वास नेहमीपेक्षा वेगळा येतो. नंतर पनीर जर तव्यावर गरम केला तर कसं ओळखायचं, ओरिजिनल जर असेल थोडं मऊ होतं, तेल सुटत नाही. आणि जर नकली असेल तर खूप तेल, पाणी सुटतं, वास येतो. आणि वासावरून कसं ओळखायचं, केमिकल्स साबणासारखा जर वास आला तर नकली, दुधासारखा सौम्य वास आला तर ओरिजिनल. तर याच्यामध्ये जर डुप्लिकेट पनीर खाल्लं तर कोणते कोणते प्रॉब्लेम होऊ शकतात ते देखील याच्यामध्ये दिलं आहे. पोटदुखी, उलटी, गॅस, ॲसिडिटी, लिव्हर, किडनीवर परिणाम, मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी धोकादायक. आता आपण म्हणतो की लोक बाहेरचं हॉटेलमधलं जे पनीर खातात, तर हे पनीर जर डुप्लिकेट असेल तर एखाद्याने खाल्लं, आपण म्हणतो की नाही आपल्याला कुठलाच परिणाम झाला नाही किंवा कुठलाच इफेक्ट झाला नाही. तर या केमिकलमुळं, रिॲक्शनमुळं हे एकदम इफेक्ट होत नाही बॉडीवरती, हळूहळू हळूहळू याचा परिणाम होत जातो. आणि किडनीवर, लिव्हरवर असे विविध अवयव आहे त्याच्यावर हळूहळू याचा परिणाम होतो. सो हा जे पेपरमध्ये आलं होतं मागे, मी ती कात्रण ठेवलं होतं, मला सहज दिसलं म्हणून एक जनजागृती म्हणून हा व्हिडिओ टाकला होता मी. तर तुम्ही पण जागृत व्हा. जर तुम्ही पनीर खात असाल तर पॅकिंगचं व्यवस्थित कंपनीचा सुट्टं पनीर आणू नका. जर बाहेरून एक्सपोर्ट जर पनीर होत असेल तर सुट्टं पनीर आणू नका. आणि पॅकिंग देखील असेल तर आपण ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, ज्या पेपरमध्येच आल्या होत्या, तर त्या देखील तुम्ही अप्लाय करून बघा. आणि खरंच तुम्हाला जर हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर बाहेरचं तुम्ही जे फास्ट फूड आहे किंवा बाहेरचं जे इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट झालेलं आहे, तर ते नक्कीच तुम्ही टाळायला पाहिजे. धन्यवाद.